शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांचा चेहरा असलेला एक कथित व्हिडिओ पोस्ट केला। या व्हिडिओमुळे केवळ रायगडच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करत यामागे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे। तर मानहानीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर दाखल करा। महेंद्र दळवी हा सगळा खेळ जो आहे तटकरेंचा आणि खरं आहे मी तुम्हाला आता 1 मिनिट व्हिडिओ दाखवतो। हा व्हिडिओ बघा, हा फोटो बघा आणि तो फोटो बघा। दाखवा थोडं वरती करा, लाव रे वरती करा। ऐका ना, आशीर्वाद तो आदरणीय तटकरे साहेबांना दिला त्याबद्दल रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग गोवा या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं। अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं। आमदार नात्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। बघा हा फोटो आहे, हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो। ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेने मी आभार मानलेत। हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो। तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना। बघा आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे काय आरोप प्रत्यारोप झाले कदाचित त्या संदर्भात केलेलं कृत्य असं माझं मत आहे। दानवेंच्या ट्विटनंतर रायगडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। अंबादास दानवेंचा निषेध करत शिवसैनिकांनी त्यांचा पुतळा जाळलाय। शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी या व्हिडिओच्या चौकशी करण्याची मागणी केली आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून गंभीर टीका देखील करण्यात आली आहे। शेतकरी कामगार पक्षाची ही मागणी आहे की कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, CBI, ED आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीजकडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे। ही आमची प्रमुख मागणी आहे। ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे, पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे। आणि हे बघतात ना आमची पार्श्वभूमी काय, ही यांची पार्श्वभूमी। सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। तिसरं म्हणजे यांची काही हिस्ट्री, फार पार्श्वभूमी काय लपलेली नाहीये। यांची बायको मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिला, व्हायरल पण केला महाराष्ट्राने, नुसतं 50 खोके म्हटली तर ह्यांचीच कॅश बॉम्बवाल्यांची बायको धावत आली माझ्या अंगावर। एका ठाकूर बांधवाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना मारहाण सुद्धा या मंडळींनी केलेली आहे, ह्याचे सुद्धा व्हिडिओचे पुरावे आहेत। अंबादास दानवेंच्या ट्विटनंतर सुरू झालेला हा राजकीय वाद आता शमतो न शमतो तोपर्यंतच आज शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दुसरा कथित कॅश बॉम्ब टाकलाय। यामध्ये शिवसेना नेते भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते। हे बघा, भरत शेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबूज आहे। सगळीकडे कामं अर्धवट आहेत। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत, नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? ह्या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंटवरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या CEO ची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कित्येक बिलं, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे। ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते। या कॅश बॉम्ब नंतर रायगडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले। शिवसेना शिंदे गटाच्या सोशल मीडिया टीमने हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा केला आहे।
तर शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून चित्रलेखा पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. आणि काय कालच्या व्हिडिओवरती बोला. एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार बरेशेठ गोगावलेंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते. आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे, म्हणजे आज नामदार बरेशेठ गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली. अंबादास दानवे आणि चित्रलेखा पाटील यांनी एकाच पक्षाच्या 2 नेत्यांविरोधात हे गंभीर आरोप केले आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचा वाद सर्वश्रुत आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे हे महायुतीतील 2 नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. कॅश बॉम्बच्या राजकीय षडयंत्रामागे सुनील तटकरेंचा हात असावा या महेंद्र दळवी यांच्या आरोपांनंतर उभय नेत्यांमधील तणाव आणखी वाढणार आहे. याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होणार आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचे भाजपकडून करण्यात येणारे पक्षांतर, तर दुसऱ्या बाजूला प्रमुख नेत्यांवर होत असलेले आरोप या कात्रेत शिवसेना शिंदे गटाला घेरलं जात आहे. एकाच वेळी विरोधी पक्ष आणि महायुतीतील अंतर्गत विरोधक यांचा सामना शिवसेनेला करावा लागतोय. एकनाथ शिंदे हे चक्रव्यूह भेदणार का? या राजकारणाचा परिणाम काय असेल हे येत्या काळातच कळेल.